जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 आणखी एका जिल्ह्याची अपडेट आलेली आहे. चला तर मग पाहूया की तो जिल्हा कोणता ते. DMS लॉगिनवर आल्यानंतर ना आपल्याला पाहायला मिळेल की ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली, निकाल जाहीर झालेला आहे. तर पुढचा जिल्हा जो बघणार आहोत आपण तो आहे बुलढाणा. बुलढाण्याची लिस्ट आपण पाहूया. निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी डिक्लेअर झालेली आहे. ओपन करूया. तर आपण पाहू शकतो बघा, बुलढाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी 2024 पात्र उमेदवारांबाबत. बघा, बुलढाणा जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणी 2024 करिता पोलीस मुख्यालय जिल्हा बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदान येथे दिनांक 28/8/2024 ते 6/9/2024 पर्यंत पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. यातील पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणाबाबत या कार्यालयाकडून दिनांक 15/9/2024 व 16/9/2024 चे 17 वाजेपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार कार्यालयास प्राप्त झालेल्या आक्षेपातील त्रुटीची दुरुस्ती करण्यात आली. त्यास अनुसरून पुरुष व महिला उमेदवारांची तात्पुरती अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. होमगार्ड सदस्य म्हणून निवड झालेल्या उमेदवारांचे गुणानुक्रमे यादी सदरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच ठेवण्यात आलेली प्रतीक्षा यादी ही दिनांक 31/3/2025 पर्यंत वैध राहील. त्यानंतर यादी संपुष्टात येईल. तसेच प्रतीक्षा यादीतील समान गुण असणाऱ्या उमेदवारांना वयाच्या ज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षण संदर्भात सदरच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल. बघा, ही खूप महत्त्वाची सूचना होती. तसंच निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व पोलीस चरित्र पडताळणी करण्यात येईल. यामध्ये अपात्र असल्याचे दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी. तसेच निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी व हमीपत्र भरणे कामी खालील दर्शवलेल्या तारखेस जिल्हा होमगार्ड कार्यालय बुलढाणा येथे उपस्थित राहावे. तर बघा, त्यामध्ये तारीख आहे दिनांक 21/9/2024 आणि दिनांक आहे 23/9/2024. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सदरचा टाईम दिलेला आहे. 21/9/2024 आणि 23/9/2024 असे 2 दिवस दिलेले आहेत. या 2 दिवसामध्ये तुम्ही सदरच्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे. त्यानंतर आपण बुलढाणा जिल्ह्याचं मेरिट पाहूया. बघा, पहिलं पथक आहे बुलढाणा पथक. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बुलढाणा पथकामध्ये हायेस्ट मार्क्स हे 32 मार्क्स आहेत पुरुष होमगार्ड जवानाला. ज्याचं सिलेक्शन झाले, जे पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना हायेस्ट मार्क्स 32 आहेत. आणि सदरच्या पथकामध्ये लोएस्ट मार्क्स आहेत 28. त्याचबरोबर बुलढाणा पथकाची जी वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 28 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 27. त्यानंतरनं आपण पाहू शकतो महिलांची जी बुलढाणा पथकातील महिलांची जी लिस्ट आहे, यादी आहे, त्याच्यामध्ये अंतिम यादीमध्ये जे महिला आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 35 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 20. त्याचबरोबर महिलांची जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 20 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 16. त्यानंतरनं पुढचं पथक आहे ते पथक आहे चिखली. बघा, चिखली पथकामध्ये पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 30. तसेच चिखली पथकाची जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 29. त्याचबरोबर जे महिला उमेदवार आहेत चिखली पथकांच्या त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. तसेच ज्या महिला वेटिंगवर आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 24, लोएस्ट मार्क्स आहेत 22. त्यानंतरनं पुढचं पथक आहे देऊळगाव राजा पथक. तर बघा, या ठिकाणी पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 33 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 30. त्याचबरोबर पुरुषांची जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 29.
देऊळगाव राजा पथकातील ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 16. तसेच ज्या महिला वेटिंगवर आहेत त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो मार्क आहेत 14. एकच महिला या ठिकाणी वेटिंगवर आहे. त्यानंतरनं पुढचं पथक आहे जळगाव जामोद पथक. बघा, सदरच्या पथकामध्ये पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 31 आणि त्या ठिकाणी लोएस्ट मार्क्स देखील आहे 31. त्याचबरोबर जे पुरुष वेटिंगवर आहेत त्यांना हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट ज्यांना आहेत त्यांना पण मार्क्स आहेत 30च. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या महिला उमेदवार आहेत जळगाव जामोद पथकामध्ये त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 26. आणि इथं खाली आपल्याला पाहायला मिळतं 24 आणि 20 शेवट आहे लोएस्ट. तर वेटिंगवर ज्या आहेत महिला त्यांना हायेस्ट मार्क्स आहेत 18 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 16. त्यानंतरनं पुढचं पथक आहे खामगाव पथक. खामगाव पथकामध्ये पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 34 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 30. त्याचबरोबर खामगाव पथकामध्ये जे वेटिंगवर आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 29. तसेच खामगाव पथकामध्ये ज्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या महिलांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 24. त्याचबरोबर खामगाव पथकात ज्या महिला वेटिंगवर आहेत जे महिला उमेदवार वेटिंगवर आहेत त्यांना हायेस्ट मार्क्स आहेत 24 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18. तर पुढचं पथक आपण पाहूया. पुढचं पथक आहे मलकापूर पथक. मलकापूर पथकामध्ये पुरुष उमेदवाराला हायेस्ट मार्क्स आहेत 33 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 29. त्याचबरोबर मलकापूर पथकामध्ये जे प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांची नाव आहेत वेटिंगवर आहेत जे त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 29 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 28. त्याचबरोबर मलकापूर पथकामध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्या महिला उमेदवारांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 14. तसेच आपल्याला इथं खाली पाहायला मिळतं की होमगार्ड सदस्य नोंदणी 2024 महिला होमगार्डांची प्रतीक्षा यादी मलकापूर पात्र उमेदवार नसल्याने प्रतीक्षा यादी नाही. तर या ठिकाणी एकही महिला उमेदवार वेटिंगवर नाही आहे कारण की तिथं महिला ह्या पात्रच झालेल्या नाही आहेत. त्यानंतरचं पुढचं पथक आहे मेहकर पथक. तर बघा, या पथकामध्ये पुरुष उमेदवाराचे हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 30. त्याचबरोबर मेहकर पथकाची जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 30 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 29. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या महिला उमेदवाराची निवड झालेली आहे त्यांना मार्क आहेत 28 हायेस्ट आणि लोएस्ट मार्क्स आहेत 22. तसंच ज्या महिला वेटिंगवर आहेत त्यांच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 22 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18 आणि सगळ्यात शेवटी 16. तर हायेस्ट होते 22 आणि लोएस्ट होते 16. तर अशा प्रकारे ही बुलढाणा जिल्ह्याची अंतिम यादी होती, फायनल मेरिट लिस्ट होतं. तर मी आशा करतो की सर्वांना मेरिट समजलं असेल बुलढाणा जिल्ह्याचं. आणि इथं मेरिट खूपच हाय लागलं आहे प्रत्येक पथकामध्ये कारण की जागा पण कमी होते या ठिकाणी, त्यामुळं मेरिट देखील हाय लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतरनं तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. त्याची उत्तरं माझ्या माध्यमातून मी द्यायचा प्रयत्न करेल. तर मेरिट खूप हाय होतं. त्याचबरोबर काही ठिकाणी उमेदवार पात्रच नसल्याने वेटिंगची नावे देखील देण्यात आलेली नाही आहेत. तर अशा प्रकारे हे मेरिट होतं बुलढाणा जिल्ह्याचं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर दिनांक 21/9/2024 आणि 23/9/2024 हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यावेळेस तुम्हाला तुमचं हमीपत्र वगैरे भरून द्यायचं आहे, मेडिकलचं सर्टिफिकेट भरून द्यायचं आहे, तुमचे जे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील ते जमा करायचे आहेत. त्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सदरच्या बुलढाणा जे पथक आणि उपपथक आहे किंवा जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे.
सदरची सूचना खूप महत्त्वाची आहे, गांभीर्याने याचा विचार करावा. एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.